आज श्रावणातील पहिला सोमवार, त्यानिमित्त ठाण्याच्या बाजारपेठेत असलेल्या प्राचीन कोपिनेश्वर शिवमंदिरात लाडक्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तर कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते। तर दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना रांगेत व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी पोलीस व्यवस्थाही तैनात होती। यावेळी शेकडो भाविक भक्त लांबून आले होते। तसेच माजी खासदार राजन विचारे हे देखील यावेळी सहकुटुंब दर्शनाला आले होते। तर या प्रसंगी माजी खासदार राजन विचारे यांनी कोपिनेश्वराची पूजा अर्चा करत अभिषेक केला। मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत, ज्या देवळाला 675 वर्ष झाली आणि कोपिनेश्वर मंदिर म्हणजे या संपूर्ण जिल्ह्याचं ग्रामदैवत आहे। आणि या तुम्ही बघितलं असेल, एवढी मोठी शिवलिंग मला वाटतं कुठेच नसेल। आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला दररोज आपल्याला या कोपिनेश्वराचं दर्शन होतं। आणि अशा ऐतिहासिक अशा आणि या मंदिराचं पावित्र्य या ठिकाणी कोपिनेश्वर मंदिर ट्रस्ट हे करतंय आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविकांची सोय केलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक भक्त या ठिकाणी या दर्शनासाठी पूर्ण श्रावण महिना, आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी आज दर्शनाला आलेले। देवाकडे काय आज जे देशावर आलेलं संकट आहे, तुम्ही बघितलं असेल देशाची काय अवस्था या ठिकाणी झालेली आहे, महाराष्ट्राची काय अवस्था झालेली आहे। आणि तुम्ही कशा पद्धतीने आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्योगधंदे बाहेर जात आहेत, त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल महागाई एवढी वाढलेली आहे आणि एवढ्या तुम्ही बघितलं असेल की अत्याचार वाढलेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्थैर्य लाभो आणि मला असं वाटतं की या ठिकाणी जी राक्षसी प्रवृत्ती आहे ती नष्ट हो आणि या संपूर्ण महाराष्ट्राला चांगले दिवस लाभो। रविवारी ठाणे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमास कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा पुढाकार लाभला, ज्यात गरजू नागरिकांपर्यंत मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे। कालच्या शिबिरात 2500 पेक्षा अधिक नागरिकांनी नोंदणी केली असून शिबिरात अनेक चाचण्या आणि रोगनिदान करण्यात आले। यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर तपासणी करून आवश्यक रुग्णांसाठी शस्त्रक्रियेची सुविधा पुरवण्यात येणार आहे। यात रक्त, लघवी व ECG तपासणी आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी झाली। शिबिरस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले, ज्यास नागरिकांनी विशेष प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सहकार विद्या प्रसारक मंडळ सेकंडरी स्कूलचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। तसेच माजी ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष संजय वाघुले, कोकण पदवीधर प्रकोष्ठ सचिन मोरे, माजी नगरसेवक डॉक्टर मडवी, मनोहर डुंबरे, नारायण पवार, माजी सरचिटणीस विलास साटे तसेच अनेक पदाधिकारी व अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी हृदयरोग, छातीविकार, ज्यात फुफ्फुस तपासणीसाठी विशेष सेवा उपलब्ध करावी अशी मागणी डॉक्टर भानुशाली यांनी केली। आरोग्य सेवा ही प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि ती सुलभपणे सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे मान्यवरांनी सांगितले। माननीय मुख्यमंत्री आरोग्य निधी
आरोग्य सहायता निधी च्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आमदार श्री निरंजन डावखरे साहेब, त्याचबरोबर भाजपा ठाणे कळवा विभाग ह्या सर्वांच्या आणि सहकार विद्या प्रसारक मंडळ कळवा शाळा ह्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज हा आरोग्य शिबिर इथे आयोजित केला जात आहे। सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष ह्या नात्याने मी इथे काही 2 शब्द सांगू इच्छितो। सर्वप्रथम म्हणजे ह्या संस्थेचा सहकार विद्या प्रसारक मंडळाचा हा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। 50 वर्ष ह्या संस्थेला पूर्ण होत आहेत। तर त्यानिमित्ताने ह्याच वर्षी हा शिबिर इथे घडत आहे। हे आमच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे। अशा प्रकारच्या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा हो हीच नेहमी ह्या सर्व व्हॉलंटियर्सची सगळ्यांची इच्छा असते। अनेक वेळा रुग्ण जरी आपल्याला त्रास होत असेल तरी कधी अंगावर काढलं जातं। रूटीन चेकअप ज्याला आपण म्हणतो की दरवर्षी जाऊन काही तपासण्या करून घ्याव्या किंवा डॉक्टरांकडे जाऊन आपले आरोग्य तपासून घ्यावं, हे प्रत्येक माणूस कटाक्षाने करत नाही। त्यामुळे अशा शिबिरांमध्ये सर्वच तपासण्या जर होत असतील तर त्याचा अनेक रुग्णांना नक्कीच फायदा होतो। कित्येक आजार त्यामुळे लवकर निदर्शनात येतात आणि त्याचा इलाजही लवकर सुरू होतो, त्यामुळे तो आजार नाहीसा होण्यासाठी मदत होते। सर, आपण पण डॉक्टर आज आरोग्य शिबिराचं इथे आयोजन केलेलं, त्या संदर्भामध्ये काय सांगाल? कसं वाटतं आपल्याला? आपण एक डॉक्टर असल्यामुळे पेशंट पाहताय, कशा पद्धतीची गर्दी झालेली आहे आणि कसं काय त्याबद्दल काय बोला? तर ह्या शिबिराला आज नक्कीच खूपच छान प्रतिसाद आहे। मला असं सांगण्यात आलं की 2800 रजिस्ट्रेशन झालेले आहेत। त्यामुळे नक्कीच 1,500-2,000 रुग्ण ह्या शिबिराचा फायदा घेत आहेत। खूपच छान प्रतिसाद आहे आणि आयोजन करणाऱ्या सर्वांच्याच पाठीवरती मोठी कौतुकाची थाप आहे। एक डॉक्टर म्हणून तेच सांगू इच्छितो की ह्या कॅम्पमध्ये तपासणी करून घेतल्यामुळे जर काही रुग्णांमध्ये काही बारीक सारीक आजार निघाले किंवा काही आजार निघाला तर त्याचा लवकर डिटेक्शन झाल्यामुळे त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे या सर्वांनीच त्याचा फायदा घ्यावा। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील कोकणीपाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशीनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपथ आणि सायकल ट्रॅक निसरडे झाल्याने पादचाऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे। शेवाळ आणि घाण यामुळे अपघातांच्या घटना वाढत असतानाही महापालिका प्रशासन मात्र झोपले। या विरोधात आता काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे।
शेवाळाच्या निसरड्या थरांमुळे सकाळी व संध्याकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह अनेक तरुण नागरिक घसरून पडत आहेत. बदलते ठाणे अशा घोषणा करणाऱ्या महापालिकेचा या परिसराकडे मात्र साफसफाईच्या बाबतीत पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेत ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः झाडू हाती घेऊन पदपथ आणि सायकल ट्रॅकची साफसफाई केली. ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छतेचा संदेश दिला. विक्रांत चव्हाण म्हणाले, प्रशासनाच्या डोळ्यासमोर अपघात होत असूनही कोणतीच कारवाई केली जात नाही. झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी आम्ही ही प्रत्यक्ष कारवाई केली आहे. नुसत्या जाहिराती लावून चालणार नाही. नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यावर बोलताना राहुल पिंगळे म्हणाले, जर 8 दिवसात प्रशासनाने पदपथ व सायकल ट्रॅक स्वच्छ करून ते चालण्यासाठी योग्य केले नाहीत तर आम्ही पदपथावरून न घसरता चालण्याची स्पर्धा अधिकाऱ्यांसाठी ठेवणार आहोत. जो अधिकारी न घसरता चालेल त्याला काँग्रेसकडून बक्षीस दिलं जाईल. यावेळी ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे एकीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रकाश पडत आहे तर दुसरीकडे राजकीय जबाबदारीने काँग्रेस पक्षाकडून जनतेसाठी पुढाकार घेतला जात आहे. कोकणी पाडा ते बिरसा मुंडा चौक या ठिकाणी हा जॉगिंग ट्रॅक आहे आणि बरेचसे लोक या ठिकाणी या जॉगिंग ट्रॅकवरती सकाळच्या वेळामध्ये संध्याकाळच्या वेळामध्ये या ठिकाणी फेरफटका मारायला या ठिकाणी येत असतात आणि हा जॉगिंग ट्रॅकवरती प्रचंड शेवाळा तसाच या ठिकाणी असलेला पदपथ त्याची दुरावस्था झालेली आहे आणि या ठिकाणी पाय घसरून अनेक नागरिक पडत आहेत आणि या ठिकाणी अपघात होत आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी ठाणे काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्याकडे प्राप्त झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी पाहणी केली असता बरीचशी दुरावस्था या ठिकाणी आम्हाला झालेली आढळून आली की आम्ही सातत्याने या ठिकाणी आवाज उठवतोय की या ठिकाणी जी सुशोभीकरणाची कामं ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जातात परंतु त्याची दुरावस्था झालेली आहे. त्याचा कुठेही या ठिकाणी मेंटेनन्स करण्यात येत नाही. तुम्ही बघितलं असेल की हा पदपथ सुशोभीकरण करण्यात आलेला परंतु याचा स्टॅम्प कॉन्क्रीट झालं की याच्यावरती रंगकाम करण्यात आलं हे काहीही माहिती नाही. हा अशा पद्धतीने बनवण्यात आलेला आहे की हा मॉडेल रस्ता बनवण्यात आलेला होता. पदपथाला लागून त्या ठिकाणी सायकल ट्रॅक आणि सायकल ट्रॅक नंतर रस्ता परंतु पदपथावरती तुम्ही चालू शकत नाही. प्रचंड शेवाळा त्या ठिकाणी आहे. प्रचंड झाडी या ठिकाणी वाढलेली आहेत. सरपटणारे प्राणी इकडच्या नागरिकांना फेरफटका मारत असताना त्या पदपथावरती आढळतात आणि त्या निसरड्या पदपथावरती बरीचशी लोक घसरून पडलेली आहेत. मग पदपथावरची लोक घसरून पडल्यानंतर येतात सायकल ट्रॅकवरती सुद्धा त्या ठिकाणी वाहनं त्या ठिकाणी घसरून पडत आहेत आणि तो पदपथ सुस्थितीत नसल्यामुळे लोक या सायकल ट्रॅकचा वापर करतात. तो सायकल ट्रॅक सुद्धा या ठिकाणी घसरडा झालेला आहे. मग सायकल ट्रॅक घसरडा झाल्यानंतर लोकांना अरुंद असलेला तो रस्ता आहे त्या रस्त्यावरती चालायला लागतं की भरधाव वाहनं त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती आहेत. अपघाताचा धोका त्या ठिकाणी आहे आणि सातत्याने आम्ही महानगरपालिका प्रशासनाला सांगतोय की या ठिकाणी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली गेली नाही. त्यामुळे ठाणे काँग्रेस या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे. आम्ही या ठिकाणी स्वखर्चाने ब्लीच पावडर या ठिकाणी टाकलेली आहे आणि ब्लीच पावडर टाकून हा पूर्ण पदपथ आम्ही या ठिकाणी साफ केलेला आहे. परंतु ठाणे महानगरपालिका प्रशासनाला आमचा इशारा आहे की ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता असतील, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त असतील, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असतील, या विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा इकडचे CSI असतील की हा विषय त्यांनी गांभीर्याने या ठिकाणी घेतला पाहिजे. पुढच्या रविवारपर्यंतचा अवधी यांना ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात येतोय की सुस्थितीत आणि चालण्यायोग्य या ठिकाणी हा पदपथ असेल, सायकल ट्रॅक असेल हा ठिकाणी झाला पाहिजे. अनावश्यक वाढलेली ती झाडी आहे त्या ठिकाणी काढून टाकली पाहिजे. तुम्ही सांगता की स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत कचऱ्याचे डबे लावलेले आहेत हे त्या ठिकाणी कोडमडलेले आहेत. झाडांच्या कापण्या त्या ठिकाणी झालेल्या नाहीत.